नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतोय. ॲक्च्युली सुट्टी होती आपल्याला, पण मी सुट्टी ती घेतली नाही. थोडं कामाचा तिथे लोड होता, त्याच्यामुळे सुट्टी आम्हाला दिली नाही. हे आजीबाई इथे खाली बसले, पोयम चालू आहे तिची. पोयम बघण्यात व्यस्त झाल्यात मॅडम. तर आज मॉर्निंगला जाऊन आलो. असा प्लॅन तर नव्हता की काय मॉर्निंगला जाऊन कुठे आपल्याला जायचं आहे किंवा काय. तर अचानक भयानकमध्ये दरवेळीप्रमाणे म्हणजे दरवेळीसारखा आपला अचानक भयानक एक प्लॅन झाला आहे. एक मित्राची रूमची शिफ्टिंग करायची. ॲक्च्युली ती शिफ्टिंग म्हणजे ती झालेली आहे. एक सोफा आणि काहीतरी कपाट वाटतं आय थिंक त्याचं राहिलं आहे, ते आम्हाला शिफ्ट करायचं आहे. ते पण मला येता येता कोकाटेने सांगितलं की इकडे सोडायला जायचं आहे, तर आपण जाऊया का. तर मी विचार केला आज लवकर आलो आहे तर मग आपण जाऊया म्हणून. अचानक भयानक तसा आमचा प्लॅन ठरला आहे. तर आता कुठून घ्यायचं आहे, कुठून जायचं आहे, कुठे जायचं आहे ते अजून मला पण आयडिया नाही त्याची काय. मी त्याला विचारलं कोकाटेला की कुठे जायचं आहे काय. तो काय बोलला तर नाही अजून कुठे जायचं वगैरे. तो बोलला फक्त सरप्राईज आहे, तू तयार वगैरे हो. मी घरी आलो, आंघोळ वगैरे केली, तर एकदम टापटीप तयार झालो छावा बनून. तर निघूया, जास्त उशीर न करता. तो थांबला आहे बाहेर वाट बघत आपली. तुम्हाला मी भेटतो डायरेक्ट. आपल्या एक गाडी पण घेऊन आलो आहे, स्पेशल गाडी आहे ती, म्हणजे इंडियन AMG बोलतात त्याला, इंडियन जी वॅगन आहे. त्याच्याने जायचं आहे आपल्याला. तर तुम्हाला मी गेल्यावरती गाडीसुद्धा दाखवतो, कोणत्या गाडीने आपण प्रवास करणार आहे आणि कुठपर्यंत करणार आहे ते. तर जास्त वेळ न घालवता तो बाहेर थांबला आहे. परत बाहेर गेल्यावर तो 4 कान मंत्र देणार, त्याच्यापेक्षा आपण जाऊया लवकर. तुम्हाला मी भेटतो डायरेक्ट गाडीत. फायनली मित्रांनो, आम्ही आता जे सामान आपल्याला घ्यायचं होतं ते घेतलं आहे आणि निघालो आहे पुढच्या प्रवासाला. पुढे जाऊन आपल्याला अजून एक मनुष्य आपला भेटणार आहे, मित्र म्हणजे मनुष्य प्राणीच आहे तो, तुम्हाला बघून पण समजेल. तो भेटणार आहे तिथे. तो काहीतरी कामासाठी थोडं बाहेर गेलेला, तो आता येतोय. त्याला पिक करायचं आहे. तिथून डायरेक्ट नॉनस्टॉप आपल्याला जायचं कुठे, पुण्याला जायचं आहे. मगाशी मला ॲक्च्युली माहीत नव्हतं कुठे जायचं ते, त्याच्यामुळे मी तुम्हाला रिव्हील नाही केलेलं का कुठे जायचं आपल्याला. ते तर आपल्याला जायचं आहे पुण्याला. तुम्हाला मी गाडीत काय सामान भरलं काय नाही भरले ना ते दाखवू शकलो नाही का, कारण सामानच एवढं होतं. आम्हाला सांगताना असं सांगितलेलं का एकच बेड असं आहे म्हणून, एकच 1-2 वस्तू अशा नाहीच आहेत. तर तिथे गेल्यानंतर थोडं ते कपाट वगैरे नेणं वगैरे हालत बघू शकते. हे सगळं ओलं चिंब झालेलं आहे. त्या कारणाने मी व्हिडिओ नाही बनवू शकलो. तर आता आपण जाऊया, आपला माणूस तिथे वाट बघतोय. त्याच्यानंतर मग मी तुम्हाला पुढचा आपला प्रवास कसा होणार आहे, काय होणार आहे, कुठून जाणार आहे, कुठून नाही जाणार आहे, काय होईल काय नाही होईल ते तुम्हाला तर पुढे दाखवीनच मी, ते सांगेन मी तुम्हाला. तर चला, बोलताना थोडं ताण पण लागते कारण गरमीचे दिवस आहेत. पाण्याची बॉटल घेतलेली ती संपली. पुढे जाऊया, पाणी बिणी घेऊया, खाऊया वगैरे थोडंफार. आपल्या मित्राला घेऊया आणि आपण आपल्या मार्गाला लागूया. तुम्हाला मी भेटतो डायरेक्ट त्या मित्राची. फायनली आता आम्ही मानपाड्याला पोचलो आहे. मित्राची वाट बघतोय. अर्धा तास नाही, सॉरी 20 मिनटं जवळजवळ झाली असतील. 20 मिनटापासून तो तेच बोलतोय, हा येतोय, हा आता येतोय, हा फोन ठेव लगेच आलो. 20 मिनटापासून आता तो कुठून चालत येतोय, काय करतोय त्यालाच माहिती. एक तर ऊन 38 डिग्री सेल्सिअस आहे बाबा. टेम्परेचर चेक केलं आधीच, एक तर कलर बदलला आणि कलर बदलायची बारी आहे. सगळे एक्सपिरियन्स घेणं म्हणजे इम्पॉर्टंट असते. पहिले आम्ही एसीतून फिरायचो, काय बोलतात ते हाय लेवल. आता डबल हाय लेवलला चाललो आम्ही. ठीक आहे, आता काय सगळ्यांचे दिवस सारखे तर नसतात. चढ उतार येणं चांगलं असतं म्हणतात. तर तसं आम्ही चढतो उतरतोय. कोकाटे शेट बसलेत मोबाईलमध्ये. तुम्हाला मी बोललेलो इंडियन जी वॅगन घेऊन चाललो. ते इंडियन जी वॅगन तुम्ही बघू शकता. फुल पद्धतशीररित्या. फक्त एसी म्हणजे तुम्ही बोलाल ना, एसीचा विंड एवढा मोठा आहे ना, हवाच हवा. हा विंड बघू शकता तुम्ही, एवढा मोठा विंड. अजून काय पाहिजे तुम्हाला दोन्ही साईडला. बस 2 सीटर जी वॅगन आहे. 2 सीटर जी वॅगन आहे भाई. म्हणजे थोडी स्वस्तच आहे पण इंडियन जी वॅगन आहे ना शेवटी. बापरे बापरे बापरे. आता हा माणूस येईपर्यंत आम्हाला वाटतं आम्ही जिथे आम्हाला पोहोचायचं तिथून आम्ही जाऊन रिटर्न येऊ. तरी अजून बोले हा येतोय, 5 मिनटं थांब आलो.
फोन ठेव, मी आलो लगेच. काय बोलायचं, जाऊ द्या. तो आल्यावर मी तुम्हाला भेटवते त्याच्याशी. आम्हाला पण जरा कान मंत्र द्यायचे त्याला. मित्र ड्रॉइंग क्लासला का होतं वाटतं तो, म्हणजे त्यांनी ड्रॉइंगचं काहीतरी कोर्स वगैरे केलं असं वाटतंय मला. चित्र काहीतरी चांगला मस्त, मला एकदम देखावा काढलाय, देखावा. चित्र नाही बोलू शकत त्याला, देखावा. गरमीने एक इथे हालत बेकार व्हायला लागली. हा कुठचा महिना चालू आहे रे? फेब्रुवारी, मार्च चालू आहे ना. अजून मार्च महिना चालू आहे. मे महिना यायचा बाकी आहे. म्हणजे विचार करा. तेच ना, 2 महिने जायचं बाकी आहे. अजून 2 महिने जायचे बाकी आहेत. म्हणजे गरमी आताच 38 डिग्री सेल्सिअस आहे. मग मे महिन्यात काय होईल तुम्ही विचार करा. हे बाईकवरून जे फिरणारे आहेत भाई, ते कसे फिरतात काय माहिती. आमचा आताच एक म्हणजे असं चालता चालता एक असा विचार झालेला की कुठेतरी जायचं म्हणून. असं बाईकनीच नको बोललो बाबा. कोपरापासून मी दंडवत प्रणाम करतो. भाई उन्हातून तरी नको बोलू. हां, उन्हाळा संपल्यानंतर तू पावसाळा बोल. पावसाळ्यात बिंदास जायला तयार आहे. कारण काय, पावसाळ्यात फक्त रिस्क एवढीच असते का रस्ते ओले झालेले असतात, रस्त्यावर ऑइल वगैरे पडलेलं असतं, स्लिप व्हायचे चान्सेस असतात. परत पाऊस जास्त असतो त्याच्यामुळे मग कुठे काही ठिकाणी पाणी वगैरे भरलेलं असतं किंवा काही एवढा त्रास असतो. पण पावसात गरमी तर होत नाही. माणूस सगळं सहन करेल पण गरमी नाही रे बाबा. प्राण्यांना गरमी सहन होत नाही तर माणसांचं काय. बंधू आपले येत आहेत, आल्यावर मी तुम्हाला भेटवतो त्यांच्याशी. शेवटी वाट बघायची आपली मिनटं आता संपलेली आहेत. समोरून आपला भाऊ चालत येतो, तुम्हाला मी दाखवतो. बघू शकतात या दिवसात आपला भाऊ चालत येतोय रित्या. भाई नाम लेते लेते आ जाएगा. याने असा स्क्रीनशॉट केला. स्पीकर बिकर घेऊन आलाय भाऊ, काही विषय नाही. मला वाटतं स्पीकर विसरला. भावाने आठवणी स्पीकर घेऊन आलाय. हा आपला अंकुश ब्रो सध्या आता कॉलिंगवर बिझी आहे त्याच्यामुळे काही बोलत नाही. ते पुढे तुम्हाला ओळख होईल त्याची, कोण आहे काय कसं आहे. फायनली आपले VIP कस्टमर आलेले आहेत. सॉरी, VIP कस्टमर नाही बोलू शकत. काय बोलतात रे ते VIP गेस्ट आलेले आहेत. टाळ्यांच्या कचरा स्वागत केलं असतं नक्की, पण कसं एका हातात मोबाईल पकडलाय आणि एका हाताने बोलतो, त्याच्यामुळे एका हाताने टाळी वाजत नाही. त्या भावासाठी तुम्ही टाळ्या वाजून स्वागत करा. लवकर आला म्हणजे तो. आम्ही सॉरी लेट झाला मला. तो ऍक्च्युली थांबलेला अर्धा तास आमच्यासाठी वाट बघत. आम्हाला यायला ऍक्च्युली उशीर झाला त्याच्यामुळे, बाकी काही विषय नाही. तर निघूया आपण आपल्या प्रवासाला. भरली बघ. काय भरली? नाही चालू दे तुमचं कॉलिंग तर चालू दे. आपण नंतर बोलू. ऐक ना.
दिसतात तिकडे गेल्यावर मग पूर्ण दिसतील एक्सप्रेशन. नमस्कार मित्रांनो, खूप वेळानंतर मी आता व्हिडिओ बनवतोय. ॲक्च्युली विषय असा झाला का आपल्या मोबाईलला चार्जिंग नव्हती, त्याच्यामुळे मी चार्जिंग पहिले लावला. मेन गोष्ट म्हणजे अशी झालेली का USB नव्हती आपल्याकडे. तर जिथे आपण सामान सोडायला गेलेलो त्यांच्याकडे नशिबाने आयफोनची USB भेटली. त्यांच्याकडे आयफोन युजर कोणतरी होता वाटतं, तो विसरलेला होता का काय माहिती, आपण एवढं विचारलं नाही. तर चार्जिंग लावली. चार्जिंग लावल्याच्या नंतर मोठा शॉट म्हणजे असा झाला का मला एक सेकंदानंतर मला स्टोरेज लिमिट दाखवतं की युअर स्टोरेज फुल. त्याच्यामुळे मग मी हे केलं नाही, व्हिडिओ बनवली नाही. तर आता आपण कुठे थांबलो आहे? तळेगावच्या पुढे आम्ही थांबलो आहे. इथे वजन करतायत मित्र लोक सगळे. दोघांचं वजन चेक करून झालं आहे. तू किती आहे? 65. हा 65. अंकुश भाई किती? 70. हा भाई 70चा आहे. आता माझं वजन चेक करते. आता बघूया माझं किती येतं आहे काय. माझं वजन चेक होतं, आता बघूया किती येतं आहे काय. काय रे? अरे हे काय आहे? काटा खराब आहे का काय? भावांनो, तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. 81 वगैरे काय वजन ना आपलं वजन जाम कमी झालेलं आहे. त्या काट्यामध्ये मे बी काहीतरी थोडाफार फॉल्ट असेल, त्याच्यामुळे असं होतं आहे. तर आम्ही इथे आता ते मटकी भेळ खायसाठी थांबलो आहे. स्पेशल मटकी भेळ. आणि यांचं भाई बिझनेस टॉकिंग चालू आहे. गाडीत आल्यापासून भाई याला फोन येत आहेत. जेवढे प्राईम मिनिस्टरला फोन येत नसेल भाई, तेवढे याला फोन येत आहेत. तर तुम्हाला मी भेटतो. मिसळ भेळ वगैरे आहे, ती मटका भेळ खातो स्पेशलवाली. तुम्हाला मी भेटतो. तर मित्रांनो, आता आम्ही जेवायला थांबलोय फायनली. त्याच्यानंतर मी व्हिडिओ नाही बनवली. मिसळ पण मिसळ नाही, सॉरी, काय बोलतात त्याला, भेळ. ती फेमस भेळ आहे बोलतात. ती फेमस भेळ आम्ही खाल्ली. तिथून नंतर मग आम्ही डायरेक्ट कुठेच थांबलो नाही, कारण थोडं घरी पण जायचं आहे लवकर आणि उद्या सकाळी परत कामावर पण जायचं. त्या कारणाने आम्ही थांबलो नाही कुठे. आता इथे आम्ही थांबलो आहे जेवायला. आणि डायरेक्ट आता जेवून कल्टी. मोबाईलची बॅटरी पण माझ्या 3% उरली आहे. घरच्यांचे फोन वगैरे येतील, त्या कारणाने मी व्हिडिओ बनवत नाही आहे. तर इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितली असाल, तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा.